माझे नाव श्यामल. त्या दिवशी संध्याकाळी मी घरात एकटाच बसलो होतो. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. मोबाईलवर सोशल मीडियावर वेळ घालवत असतानाच माझी गर्लफ्रेंड सायलीचा फोन आला. श्यामल, एक मदत करशील का? ती म्हणाली, हो सांग ना. माझी मैत्रीण नेहा पुण्यात नवीन आली आहे. तिला काही दिवसांसाठी राहण्याची जागा मिळेपर्यंत मदत करशील का? ती आज तुझ्याकडे काही कागदपत्र घेऊन येणार आहे. मी क्षणभर विचारात पडलो. ठीक आहे, मी उत्तर दिलं. सुमारे 1 तासाने डोअरबेल वाजली. दार उघडलं आणि समोर उभी असलेली मुलगी पाहून मी क्षणभर थांबलो. तीच नेहा होती. साधा ड्रेस, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात एक वेगळी शांतता. हाय, मी नेहा, या आत या. ती घरात आली. सुरुवातीला आमच्यात फक्त औपचारिक बोलणं झालं. कॉफी घेताना तिने तिच्या नोकरीबद्दल, कुटुंबाबद्दल आणि आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगितलं. मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात दिखावा नव्हता. ती मनापासून बोलत होती. सायलीची मैत्रीण म्हणून आलेली नेहा मला त्या दिवशी फक्त एक पाहुणी वाटली होती. पण पुढच्या काही दिवसात सगळं बदलणार होतं. कारण तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला तिच्या व्यक्तिमत्वाच्या आणखी जवळ नेत होता. आणि नकळत माझ्या मनात एक वेगळीच भावनिक गुंतागुंत निर्माण होत होती. नेहा पहिल्यांदा माझ्या घरी आली. तो दिवस निघून गेला होता, पण तिची ओळख तिथेच थांबली नव्हती. पुढच्या काही दिवसात आमचं बोलणं वाढत गेलं. सुरुवातीला फक्त सायलीमुळे संपर्क होत होता, पण नंतर आमच्यात स्वतंत्रपणे संवाद होऊ लागला. मी आणि सायली जवळपास 2 वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं नातं चांगलं होतं, पण अलीकडे आमच्या दोघांमध्ये थोडं अंतर निर्माण झालं होतं. ती तिच्या कामात व्यस्त होती आणि मी माझ्या आयुष्यातील काही समस्यामध्ये अडकलो होतो. त्यामुळे आम्ही पूर्वीसारखा वेळ एकमेकांना देऊ शकत नव्हतो. अशातच नेहा नकळत माझ्या आयुष्याचा एक भाग बनत होती. एका संध्याकाळी मी ऑफिसमधून थकलो, घरी आलो होतो. मोबाईल उघडला तर नेहाचा मेसेज होता. आजचा दिवस कसा गेला? मी क्षणभर हसलो. साधा प्रश्न होता, पण अनेक दिवसांनी कोणीतरी माझ्या दिवसाबद्दल विचारलं होतं. नेहमीसारखाच काम, मीटिंग्स आणि डोकेदुखी. तिने लगेच रिप्लाय केला, मग कॉफीची गरज आहे. त्या मेसेजमुळे नकळत माझा मूड चांगला झाला. अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आमचं बोलणं वाढत गेलं. कधी सकाळी गुड मॉर्निंग, कधी रात्री शुभरात्री, कधी एखादा विनोद, कधी एखादा गंभीर विषय. नेहा खूप समजूतदार होती. ती फक्त बोलत नसे तर समोरच्याचं ऐकतही असे. एक दिवस आम्ही दोघे एका पुस्तकाच्या प्रदर्शनाला गेलो. खरं तर सायलीलाही यायचं होतं, पण तिचं काही महत्त्वाचं काम निघालं. मी आणि नेहा तिथे फिरत होतो. ती प्रत्येक पुस्तक हातात घेऊन त्याच्याबद्दल उत्साहाने बोलत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू खूप निरागस वाटत होतं. तुला वाचनाची एवढी आवड आहे हे माहीत नव्हतं, मी म्हणालो. ती हसली. लोक माझ्याबद्दल खूप कमी गोष्टी जाणतात आणि मला तुला थोडं जास्त माहिती आहे. त्या वाक्यावर माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. त्या दिवशी घरी परत येताना मी सतत तिचाच विचार करत होतो. प्रत्येक वेळी मनात एक प्रश्न येत होता, मी नेमकं काय करत होतो? ती माझ्या गर्लफ्रेंडची मैत्रीण होती. मी तिच्याबद्दल इतका विचार का करत होतो? पुढच्या काही दिवसात मी स्वतःला थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मेसेज कमी केले, फोन कमी केला, पण त्याचा परिणाम उलट झाला. मलाच तिची सवय झाली होती. एक दिवस संध्याकाळी तिचा फोन आला. आवाज जड होता. श्यामल, तू ठीक आहेस ना? हो. मग अचानक एवढा शांत का झालास? माझ्याकडे उत्तर नव्हतं. काही क्षण शांतता होती. मग ती म्हणाली, मला वाटलं आपण चांगले मित्र झालो आहोत. त्या एका वाक्याने माझं मन हललं. कारण ती बरोबर बोलत होती. आमच्यात जे काही होतं ते मैत्रीच्या रूपातच सुरू झालं होतं आणि कदाचित ते तसंच राहायला हवं होतं. त्या दिवसानंतर आम्ही पुन्हा नेहमीसारखं बोलू लागलो. एकदा पावसाळ्यात आम्ही एका कॅफेमध्ये बसलो होतो. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. काचावर पाण्याचे थेंब वाहत होते. आत मंद संगीत सुरू होतं. नेहा खिडकी बाहेर पाहत होती. तुला माहीत आहे का, मला पाऊस खूप आवडतो. का? कारण पाऊस पडतो तेव्हा जग थोडा वेळ शांत होतं. मी तिच्याकडे पाहिलं. ती त्या क्षणी खूप वेगळी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक खोल विचार होता. आणि तुला काय आवडतं? तिने विचार. मी हसत म्हणालो, मला अशा लोकांसोबत वेळ घालवायला आवडतो, ज्यांच्यासमोर अभिनय करावा लागत नाही. ती माझ्याकडे पाहून हसली. मग तुझं नशीब चांगलं आहे. का? कारण तुझ्यासमोर तुला अभिनय करावा लागत नाही. आम्ही दोघे हसलो, पण त्या क्षणी आमच्या दोघांच्या मनात काहीतरी बदललं होतं. ते प्रेम होतं की फक्त एक भावनिक जवळीक?
हे मला समजत नव्हतं. पण एक गोष्ट नक्की होती, नेहा आता फक्त सायलीची मैत्रीण राहिली नव्हती. ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती बनली होती. आणि मला जाणवत होतं की पुढे जाणारा प्रत्येक दिवस आमच्या नात्याला एक नवीन वळणाकडे घेऊन जाणार होता. ते वळण चांगलं असेल की वाईट याची कल्पना नव्हती. पण मनात कुठेतरी एक उत्सुकता निर्माण झाली होती. कारण आयुष्याच्या कथेतला सर्वात महत्त्वाचा अध्याय आता सुरू होणार होता. नेहा माझ्या आयुष्यात आली होती आणि नकळत माझ्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली होती. सकाळी उठल्यावर तिचा मेसेज, दिवसभरात एखादा फोन आणि रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटे गप्पा. हे सगळं इतकं नैसर्गिक झालं होतं की त्याशिवाय दिवस अपूर्ण वाटू लागला होता. पण त्याच वेळी माझ्या मनात एक सततची घालमेल सुरू होती. सायली माझी गर्लफ्रेंड होती. ती माझ्यावर विश्वास ठेवत होती आणि नेहा तिची जवळची मैत्रीण होती. म्हणूनच माझ्या मनात निर्माण होणाऱ्या भावना मी स्वतःपासूनही लपवण्याचा प्रयत्न करत होतो. एका दिवशी सायलीचा फोन आला. श्यामल, पुढच्या आठवड्यात मी 2 दिवसासाठी मुंबईला जाणार आहे. अच्छा, काही खास काम? हो, ऑफिसचं ट्रेनिंग आहे. मी सहज होकार दिला. पण फोन ठेवल्यानंतर मनात एक विचित्र विचार आला. गेल्या काही महिन्यात मी आणि सायली एकमेकांपासून किती दूर गेलो होतो. पूर्वी प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांना सांगायचो. आता मात्र संवाद कमी झाला होता. त्या रात्री बराच वेळ मला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नेहाचा मेसेज आला, कॉफी? मी काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिलो. मग उत्तर दिलं, हो. आम्ही नेहमीच्या कॅफेमध्ये भेटलो. ती समोर बसली होती, नेहमीप्रमाणे हसत. पण तिने लगेच विचारलं, काहीतरी झालंय ना? नाही, तुझा चेहरा वेगळंच सांगतोय. मी हसलो. तुला सगळं कसं कळतं? कारण मी ऐकते. तिचं उत्तर ऐकून मी शांत झालो. मग नकळत माझ्या मनातलं सगळं बोलून गेलो. कामाचा ताण, भविष्यातली चिंता, सायलीसोबतचं वाढत चाललेलं अंतर, सगळं नेहा एकाग्रपणे ऐकत होती. मध्येच ती म्हणाली, कधी कधी नातं वाईट नसतं, फक्त संवाद कमी होतो. मी मान हलवली, कारण ती बरोबर बोलत होती. त्या भेटीनंतर मला जाणवलं की नेहा फक्त मैत्रीण नव्हती. ती अशी व्यक्ती होती जिच्या समोर मी मन मोकळं करू शकत होतो. काही दिवसांनी सायली मुंबईला गेली. त्या 2 दिवसात मी आणि नेहा अनेकदा बोललो. पण आमच्या संवादात काही चुकीचं नव्हतं. आम्ही चित्रपटाबद्दल बोललो, पुस्तकाबद्दल बोललो, स्वप्नाबद्दल बोललो आणि आयुष्याबद्दलही बोललो. दुसऱ्या दिवशी रात्री नेहाचा फोन आला, झोपला नाहीस का आज? नाही. मग बोलूया थोडं. आम्ही जवळपास 1 तास बोलत होतो. मध्येच अचानक शांतता पसरली. मग ती म्हणाली, श्यामल, तुला कधी असं वाटतं का काही लोक उशिरा भेटतात? मी क्षणभर थांबलो. कदाचित मला कधी कधी वाटतं. तिचा आवाज खूप शांत होता, पण त्या शब्दामध्ये एक वेगळीच भावना होती. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण मी काहीच बोललो नाही. कारण मला भीती होती, एखादा चुकीचा शब्द आमच्यातील सगळं बदलू शकत होता. पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटलो. यावेळी एक शांत उद्यानात. संध्याकाळची वेळ होती. लोक फिरत होते, मुलं खेळत होती. आम्ही एका बाकावर बसलो होतो. तुला माहीत आहे का? नेहा म्हणाली. काय? गेल्या काही महिन्यात तू माझा खूप चांगला मित्र आहेस. मी हसलो. तूही? ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली. मग म्हणाली, मला तुझ्यासोबत बोलताना खूप शांत वाटतं. त्या शब्दांनी माझं मन भरून आलं, कारण मला देखील तसंच वाटत होतं. पण त्याच वेळी वास्तव समोर उभे होतं. सायली, विश्वास, नाती आणि जबाबदारी. मी मनातल्या भावना व्यक्त करण्याचा विचार अनेकदा केला, पण प्रत्येक वेळ स्वतःला थांबवलं. त्या रात्री घरी परतल्यावर मी बराच वेळ बाल्कनीत उभा होतो. समोर शहरातले दिवे चमकत होते आणि माझ्या मनात विचाराचं वादळ सुरू होतं. मला नेहाची काळजी वाटत होती. तिचं हसणं आवडत होतं. तिच्यासोबत वेळ घालवायला आवडत होतं. पण त्याचा अर्थ काय होता? मी स्वतःलाच उत्तर देऊ शकत नव्हतो. कारण काही भावना शब्दांमध्ये मांडणं कठीण असतं. त्या फक्त मनात जागत राहतात. आणि कदाचित आमच्यातही तसंच काहीतरी होतं. न बोललेले शब्द, न व्यक्त केलेल्या भावना आणि एका वळणावर उभे असलेले नातं, ज्याचा पुढचा निर्णय आमच्या दोघांच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणार होता. माझ्या मनात अनेक प्रश्न होते. नेहासोबतची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती. पण त्याच वेळी सायलीसोबतचं माझं नातंही माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मी जितका विचार करत होतो तितकंच मन अधिक गोंधळत होतं. त्या रात्री मी स्वतःशी खूप वेळ बोललो. मला नेहाची सोबत आवडत होती.
तिच्यासोबत वेळ घालवायला आवडत होतं, पण एखादी व्यक्ती आवडणं आणि तिच्यासोबत आयुष्य घालवण्याचं ठरवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्वास. सायलीने माझ्यावर विश्वास ठेवला होता आणि त्या विश्वासाचा आदर करणं माझी जबाबदारी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीचा फोन आला. ती मुंबईहून परतली होती. आज भेटशील? ती म्हणाली. हो नक्की. आम्ही संध्याकाळी भेटलो. काही क्षण दोघेही शांत होतो. मग सायली म्हणाली, श्यामल, मला वाटतं आपण अलीकडे खूप दूर गेलो आहोत. तिच्या आवाजात दुःख होतं. मी काही बोललो नाही, कारण ती जे बोलत होती ते खरं होतं. पूर्वीसारखा संवाद राहिला नाही. ती पुढे म्हणाली, आपण दोघेही व्यस्त झालो आणि नकळत एकमेकांपासून दूर गेलो. मी तिच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच मला जाणवलं की मी फक्त माझ्या भावनांमध्ये अडकलो होतो. सायलीच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्या दिवशी आम्ही खूप वेळ बोललो, जुन्या आठवणी काढल्या, गैरसमज दूर केले आणि अनेक दिवसानंतर मनापासून संवाद साधला. घरी परतल्यावर मला खूप हलकं वाटत होतं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी होती, नेहाशी बोलणं. 2 दिवसांनी मी नेहाला भेटायला बोलवलं. आम्ही नेहमीच्या कॅफेमध्ये बसलो होतो. ती हसत आली, पण माझ्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून ती थोडी शांत झाली. काय झालं? तिने विचारलं. मी काही क्षण शांत राहिलो. मग म्हणालो, नेहा, मला तुझ्याशी मनापासून बोलायचं आहे. तिने मान हलवली. बोल. मी एक दीर्घ श्वास घेतला. गेल्या काही महिन्यात तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची व्यक्ती आहेस. ती शांतपणे ऐकत होती. तुझ्यासोबत बोलताना मला एक खूप चांगलं वाटतं. तू मला समजून घेतलंस, साथ दिलीस. तिच्या चेहऱ्यावरचं हलकंसं स्मित होतं. मग मी पुढे म्हणालो, पण मला एक गोष्ट समजली आहे. कोणती? काही नाती खूप सुंदर असतात, पण त्यांना मैत्रीचं रूपच शोभतं. हे ऐकताच तिच्या डोळ्यात क्षणभर भावना चमकून गेल्या, पण ती शांत राहिली. काही क्षण दोघेही काही बोललो नाही. मग ती हलकंसं हसली. मलाही तेच वाटत होतं. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती पुढे म्हणाली, श्यामल, कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीच्या खूप जवळ जातो, पण त्याचा अर्थ प्रेम असतोच असं नाही. मी शांतपणे ऐकत होतो. तू माझा खूप चांगला मित्र आहेस आणि मला ती मैत्री गमवायची नाही. त्या क्षणी माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं झालं, कारण आम्ही दोघांनीही मनातील भावना प्रामाणिकपणे स्वीकारल्या होत्या. कोणताही गैरसमज न ठेवता, कोणाचाही विश्वास न तोडता. त्या दिवसानंतर आमचं नातं अधिक स्पष्ट झालं. मी आणि सायली पुन्हा आमच्या नात्यावर लक्ष देऊ लागलो. आमचा संवाद वाढला. आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो आणि हळूहळू आमच्यातलं हरवलेलं जवळ पण परत आलं. नेहाही तिच्या आयुष्यात पुढे जात होती. तिला नवीन नोकरी मिळाली, नवीन मित्र मिळाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःवर पुन्हा विश्वास मिळाला. काही महिन्यांनी आम्ही दोघेही एका छोट्या कॅफेमध्ये भेटलो. सायली हसत होती, नेहा आनंदी दिसत होती आणि मी त्या दोघांकडे पाहून मनात हसलो. कारण आयुष्यात प्रत्येक भावना प्रेमात बदलली पाहिजे असं नसतं. काही नाती मैत्री म्हणून सर्वात सुंदर असतात. त्या दिवशी घरी परत येताना मला एक गोष्ट स्पष्टपणे समजली. खरं प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला मिळवणं नाही. खरं प्रेम म्हणजे विश्वास, आदर आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद. आणि कधी कधी योग्य निर्णय म्हणजे आपल्या मनातील काही भावना शांतपणे स्वीकारून त्यांना सुंदर आठवण बनवून देणं. हीच आमच्या कथेची खरी समाप्ती होती. एक अशी समाप्ती ज्यामध्ये कोणाचं मन दुखावलं नाही, कोणाचा विश्वास तुटला नाही आणि 3 आयुष्यांनी योग्य मार्ग निवडला. धन्यवाद.